नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या दिवसातल्या मोठ्या बातमीने करूया. अभिनेता सैफ अली खानवरती घरात घुसून हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. पायऱ्यांवरून घरातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. सैफ अली खानवरती मध्यरात्री चोरट्याने हल्ला केलेला होता. आता आरोपीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. सडपातळ अंगात टी-शर्ट आणि पाठीवरती बॅग घेऊन आरोपी घरात शिरताना दिसून येतोय. मध्यरात्री 2:33 सुमारास हा संशयित हल्लेखोर जिन्यावरून खाली येत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया. अजित, काय नेमकी माहिती समोर येते? तपास आता कसा पुढे चाललेला आहे? आता पण व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे सीसीटीव्हीचा. मुळात आपण जर व्हिडिओ पाहिला तर तो आरोपी जो आहे तो हल्ला केल्यानंतर, संपूर्ण घटना घडल्यानंतर अगदी विश्वासाने कॉन्फिडेंटली तो पायऱ्यांवरून खाली उतरतोय. आणि सुरुवातीला आपल्याला सकाळी जी माहिती मिळाली होती आपण ती दाखवली होती, त्यानुसार की आरोपी जो आहे तो पायऱ्यांवरून वरती गेला होता. त्याने चोरीचा प्रयत्न केला. त्यात ज्यावेळेस 1:30 वाजता रात्री करीना कपूर आली तेव्हा तिने त्याला पाहिलं आणि तिने आरडाओरडा केला. त्यावेळी मोलकरीण धावून आली आणि करीना कपूर जी आहे ती बेडरूमच्या दिशेने धावली तैमूरच्या. तिथं नंतर सैफ अली खान जेव्हा बाहेर आला त्याने पाहिलं की मोलकरीण जी आहे तिच्यासोबत झटापट सुरू आहे. त्यात तो सैफ अली खान मोलकरीणला वाचवायला गेला असता त्याने त्याच्याकरता चाकू काढला चोराने आणि सैफ अली खानवरती वार केला. त्यातच तो सैफ अली खान जो आहे तो बॅकफुटला गेला. तिथून त्यानं एक जोरदार वार जो त्याच्या पाठीवर केला, ज्यामध्ये तो चाकू तुटला. ही सगळी घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तो चोर जो आहे तो पुन्हा जिन्यानं खाली उतरला. यात एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की सैफ अली खानच्या घरात थेट प्रवेश मिळवण्याकरता जिन्यातून जाता येतं हे चोराला कसं माहिती होतं? जो फोटो समोर आला आहे, जो व्हिडिओ समोर आला आहे आरोपीचा, त्यावरून पोलिसांनी हे कन्फर्म केलेलं आहे की हा आरोपी जो हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. मुंबईतल्या वडाळा भागातील हा गुन्हेगार आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं का याबाबत स्पष्टता नाही आहे. पण एक आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, याची चौकशी सुरू आहे. हा नेमका फक्त चोरीच्या उद्देशाने आला होता का ह्याला कोणी पाठवलं होतं? हा वेल ट्रेंड आहे का? ह्याला पूर्णपणे प्रशिक्षण दिलं गेलं आहे का? अशा अनेक प्रश्न जे आहेत ते समोर येत आहेत आणि त्याचा तपास जो आहे ते पोलीस करत आहेत. पण इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी एक व्यक्ती सर्रासपणे घुसतो, तिथं इतकी मोठी घटना घडते आणि तो पुन्हा पळून जातो आणि त्यात पकडण्यात पोलिसांना यश येत नाही. हे कुठेतरी पोलिसांचं फेल्युअर दिसतंय. कारण का याच परिसरामध्ये सैफ अली खानच्या घरापासून काही अंतरावर सलमान खानचं घर आहे. याच भागामध्ये जे आहे ते बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या झाली होती. अशा अनेक घटना इथं घडलेल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी या भागामध्ये राहतात. त्यांची सुरक्षा व्यवस्था याचं काय नियोजन जे आहे ते पोलिसांनी केलं होतं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पोलिसांवरती आता उपस्थित केले जात आहेत. निश्चित खरं तर अनेक शंकांना वाव या प्रकरणामध्ये बघायला मिळतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवरती त्याच्या घरामध्ये हल्ला झालेला आहे. सैफ अली खानची पत्नी करीना कपूर रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास पार्टी करून घरी परतलेली होती. त्याच वेळेला ही सगळी घटना घडलेली आहे. घरामध्ये चोर शिरल्याचं करीनाच्या लक्षात आलं आणि तिनं आरडाओरड केलेली आहे. त्यानंतर सैफ अली खान मदतीला धावून आलेला आहे. त्यावेळेला झालेल्या झटापटीत चोरट्याने सैफवरती चाकूने वार केलेले आहे. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या पाठीवर खोल जखम झालेली आहे. सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यामुळे बॉलिवूड पुरतं हादरून गेलेलं आहे. सध्या जे आपण दृश्य बघतो त्या दृश्यांमध्ये आपल्याला हा संशयित आरोपी खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. रात्री 2:33 ही दृश्य आहेत, ज्यावेळेला पायऱ्या उतरत जाताना हा आरोपी आपल्याला बघायला मिळतोय. तर आपण दृश्यांमध्ये जी व्यक्ती बघतोय त्या व्यक्तीचं लक्ष समोरच्या कॅमेऱ्याकडे सुद्धा गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय. संशयित आरोपी आहे ही व्यक्ती आणि या व्यक्तीने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत.
हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करत आहेत. तर सैफच्या घरात नेमकं काय घडलंय ते सुद्धा आपण बघूया. खरं तर गेले 15 दिवस सैफच्या घरामध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू होतं. सर्वात आधी करीना कपूरने हल्लेखोराला पाहिलेला आहे. हा घटनाक्रम नेमका कसा आहे तो आपण बघूया. रात्री 1:30 वाजता करीना पार्टीवरून घरी परत आलेली आहे. घरात येताच करीनाने एका व्यक्तीला हॉलमध्ये बघितलेला आहे. अनोळखी व्यक्ती होती. या व्यक्तीकडे करीनाचं लक्ष गेलंय. करीनाने आरडाओरडा सुरू करताच मोलकरीण जी आहे ती बाहेर आलेली आहे. हा नेमका घटनाक्रम कसा आहे आपण समजून घेऊया. तोच चोराने मोलकरणीवरती हल्ला केल्याचं बघायला मिळत आहे. तसंच करीना तैमूरला घेऊन बेडरूमच्या दिशेने पळालेली आहे. आरडाओरडा ऐकून सैफ हा बेडरूम मधून पळत बाहेर आलेला आहे. मोलकरीण आणि चोराची झटापट यावेळेला सुरू होती. त्या चोराने मोलकरणीवरती हल्ला केलाय. त्यानंतर सैफ मोलकरणीला वाचवण्यासाठी पुढे गेलेला आपल्याला बघायला मिळतं. तसंच तेव्हा चोराने सैफच्या हातावरती चाकूने हल्ला केलेला आहे. जखमी झालेला सैफ अली खान हा मागे झालाय त्यावेळेला. त्यानंतर चोराने सैफच्या पाठीमध्ये आणि मानेवरती जोरदार हल्ला केलेला आहे. चोर मुख्य दरवाजाने त्यानंतर पळून गेलाय. त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे. सैफला तात्काळ करीना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आहे. तर अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याचं नेमकं कारण काय हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.